आता वळूया आजच्या चर्चेच्या मुद्द्याकडे। मंडळी, राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी आज महाराष्ट्राला सांगितलं की त्यांना ऑनलाईन रम्मीतलं ढेकळं काही कळत नाही। पण प्रश्न पडलाय, ऑनलाईन रम्मीसाठी मोबाईल नंबर आणि बँक अकाउंट जोडावं लागतं हे त्यांना कसं काय माहिती आहे? सुरुवातीला त्यांनी सांगितलं की जाहिरात स्किप करत होतो, तेवढ्यात 15 सेकंदाचा व्हिडिओ बनवला, माझी बदनामी करणाऱ्यांना कोर्टात खेचणार अशी धमकी सुद्धा त्यांनी दिली। त्यावर आमदार रोहित पवारांनी पुन्हा 42 सेकंदाचा नवा व्हिडिओ बॉम्ब टाकला आणि माणिकरावांना उघडं पाडलं, अक्षरशः उघडं पाडलं। कारण पत्त्याची कोणती अशी जाहिरात आहे जी स्किप करायला 42 सेकंद लागतात असा खोचक सवाल त्यांनी विचारला। शिवाय सभागृहाचं कामकाज संपलं होतं हा कृषी मंत्री महोदयांचा केविलवाणा दावा धादांत खोटा होता हेही समोर आलं। कारण व्हिडिओतून कळतंय की सभागृहात दुधाळ जनावरं देण्याचा गंभीर विषय सुरू होता। दूध पिणाऱ्या बाळाला सुद्धा कळेल की जाहिरात कशी स्किप करायची असते। पण कृषी मंत्री इतके टॅलेंटेड आहेत का की गेम स्किप करताना त्यांचे पत्ते बरोबर रम्मी लागते? इतके टॅलेंटेड आहेत ते। मंडळी, कोकाटेंनी रम्मी खेळू नये का? तर असं अजिबात नाही। त्यांनी ती खेळायला काहीच हरकत नाही। त्यांच्याकडे चिक्कार पैसे आहेत, त्यांच्याकडे चिक्कार वेळ आहे। त्यांनी रम्मीतून कोट्यवधी कमावले तर या महाराष्ट्रातल्या कुणालाही काही हरकत असण्याचं, आक्षेप असण्याचं काहीच कारण नाही। आक्षेप आहे विधान भवनात प्रश्नोत्तराचा तास सुरू असताना पानं पिसली जात होती त्यावर। कारण आमदार मंत्री सभागृहात बसून कामकाज करत असतात, त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च होतात। तो पैसा सामान्य माणसाच्या खिशातून जातो। तिथं बसलेल्यांना गांभीर्य नसेल कदाचित, पण त्या पदाची एक गरिमा आहे, त्या सभागृहाची एक गरिमा आहे। आमदारांना ते सभागृह जसे अधिकार देतं तसंच त्यांची काही जबाबदारीही देतं। त्याची साधन सूचिता आहे। राज्यातला शेतकरी आर्थिक संकटात आहे, त्याला सरकारकडून दिलासा हवाय। कृषी मंत्री त्यांचा आवाज आहे, आशा आहेत, म्हणून शेतकरी त्यांच्याकडे डोळे लावून बसलाय। अशा वेळी ते सभागृहात काय करतात हे इथल्या महाराष्ट्राला मॅटर करतं। मंत्री महोदय, कृषी मंत्र्यांनी उगाच स्पष्टीकरण देत आदळापट कांगावा करण्यापेक्षा थेट माफी मागायला हवी। जिथं आपलं कणभरही मन रमत नाही तिथं क्षणभरही न थांबता पूर्ण वेळ रममान व्हायला हवं। ते तसं करणार नाही, कारण कशी असली तरी सत्तेतला गोडवा कुणाला सुटत नाही। त्यामुळे अखेर त्यांच्या नेतृत्वानंच राजीनामा घ्यायला हवा का हा सवाल आहे। आणि याच प्रश्नांसोबत काही मूलभूत सवाल आज आपण या चर्चेत उपस्थित करणार आहोत। हे सवाल कुठले आहेत? बडे मुद्द्याच्या माध्यमातून आपल्याला चर्चा करायची आहे। कृषी मंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्यायला हवा का मुद्दा आहे, यावर तुमचं मत तुम्ही नोंदवा। आणि शेवटी जाताना प्रेक्षकांचं ते मत मी तुम्हाला दाखवेल। कोकाटे खरोखरच गेम खेळत नव्हते का? आज जे स्पष्टीकरण त्यांनी सगळं दिलं, खरंच इतके ते साळसूतपणे ते सांगत होते, खरं होतं का? पटेल का कुणाला? कोकाटेंनी शेतकऱ्यांचा सभागृहाचा अपमान केलाय का? हे गेलेत कशासाठी निवडून? तिथं सभागृहात गेलेत कशासाठी? सामान्य माणसाचे पैसे कशासाठी? गेम खेळायला? विनयभंग केला तरच राजीनामा, हे काय लॉजिक आहे? म्हणजे राजीनाम्याचं एक विनयभंग केला तर राजीनामा, बाकी तुम्ही काहीही करा सभागृहामध्ये। स्पष्टीकरणानं शेतकऱ्यांचा राग शांत होईल का? जी संतापाची लाट आहे महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या मनात, ती संतापाची लाट शमेल का हा सवाल आहे। आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपल्याला चर्चेच्या माध्यमातून शोधायची आहेत। प्रश्न सत्तेला सुद्धा विचारायचे आहेत आणि त्यासाठी आपल्या सोबत मान्यवर पाहुणे आहेत। स्टुडिओत माझ्यासोबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते राजापूरकरजी आहेत। राजापूरकरजी, स्वागत आहे तुमचं। आपल्यासोबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी जोडले गेलेले आहेत। राजू शेट्टीजी, स्वागत आहे तुमचंही। आपल्यासोबत राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे आहेत। आनंदजी, तुमचंही स्वागत आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे समर्थक किशोर तिवारी आपल्यासोबत आहेत। किशोरजी, तुमचंही स्वागत आहे। आणि भाजपचे प्रवक्ते विनोद वाघ आपल्यासोबत आहेत। विनोदजी, तुमचंही स्वागत आहे। मी चर्चेची सुरुवात राजू शेट्टी यांच्यापासून करणार आहे। राजू शेट्टीजी, आज तुम्ही ऐकले असेल कृषी मंत्र्यांची पत्रकार परिषद, काय हो, इथल्या शेतकऱ्यांचं समाधान झालं का? आपल्याला ते खरंच दोषी नाही आहेत असं वाटलं का? तुम्हाला वाटलं का की ते इतके साधे ज्या पद्धतीने सांगत होते तसंच काहीतरी घडलं, की तुम्हाला वाटतं त्यांनी अपमान केलाय? 100% कृषी मंत्र्यांच्या आजपर्यंतच्या एकूण कारकिर्दीमुळे शेतकऱ्यांचा अपमान झालेला आहे।
या कृषी मंत्र्यांनी वेळोवेळी शेतकऱ्यांची हेटाळणी केलेली आहे, अपमान केलेला आहे. कधी त्यांनी शेतकऱ्यांना म्हटलं की भिकारी सुद्धा 1 रुपया घेत नाही, पण आम्ही तुम्हाला 1 रुपयाला पीक विमा दिला. एकदा ते म्हणाले की पंचनामे कशाची करायची, ढेकळाची करायची का? ते म्हणाले की कर्जमाफीचे पैसे तुम्ही साखरपुड्याने लग्नामध्ये उधळता. ते म्हणाले कृषी मंत्रीपद म्हणजे ओसाडगावची पाटीलकी आहे. वारंवार असे आज तर ते सरकारच भिकारी आहे असंही म्हणाले, असं मला कळालं. हो हो म्हणाले. म्हणजे भिकारी सरकारमधला हा भिकारडा जो कृषी मंत्री आहे, तो काय कामाचा, आमच्या कामाचं काय? आणि एवढं वारंवार अशा प्रकारची वक्तव्य करणाऱ्या या कृषी मंत्र्याला का संरक्षण दिलं जातं? का समज फक्त अजितदादांनी त्याला समज दिली, त्याच्या पलीकडे फारसं काही कारवाई केली नाही. खर तर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पक्षाचा हा मोठा अपमान आहे, कारण त्याचा बेस हा ग्रामीण आहे, शेतकरी आहे. आणि खरंय. शेतकऱ्यांच्या बद्दल असा असंवेदनशील मंत्री, कृषी मंत्री म्हणून त्यांनी ठेवणं हे कितपत योग्य आहे आणि कशासाठी ठेवतात? मला तर असा संशय यायला लागलेला आहे की हे माणिकराव कोकाटे म्हणजे वारंवार अजितदादांच्या सारख्यांनी समज देऊन सुद्धा, मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या वक्तव्याबद्दल नापसंती व्यक्त करून सुद्धा वारंवार अशा पद्धतीनं बेफाम वक्तव्य करतायत. याचा अर्थ कुणीही माझं काही वाकडं करणार नाही अशी जर का त्यांना गुर्मी असेल, तर ही गुर्मी कशामुळे आली? त्यांना काही मुख्यमंत्र्यांची रहस्य माहित आहेत का? अजितदादांची रहस्य माहित आहेत का? आणि त्यामुळे मी या गोष्टीचा भांडाफोड करेन. नाहीतर मग म्हणून मला कुणी हात लावायचे नाही, माझ्यावर कारवाई करायची नाही, अशी गुर्मी त्यांना आहे का? हे आता महाराष्ट्राला कळालं पाहिजे. कारण महाराष्ट्र हे कृषी प्रधान राज्य आहे. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ही शेतीवर अवलंबून असताना या या राज्याचा कृषी मंत्री कसा असला पाहिजे, तर याच्याऐवजी कसा नसला पाहिजे, याचं उदाहरण त्यांनी गेल्या 6-7 महिन्यामध्ये घालून दिलेलं आहे. आज महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे काय प्रश्न आहे, तो दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यांच्या समोर आहे. रासायनिक खताच्या लिंकिंगमुळे शेतकऱ्यांना खतं मिळत नाहीत, हा प्रश्न आहे. 22 लाखाहून अधिक म्हणजे महाराष्ट्रातल्या एकूण कर्जदार शेतकऱ्यापैकी निम्म्याहून अधिक शेतकरी थकबाकीदार झाल्यामुळे त्याची आर्थिक कोंडी झालेली आहे, हा प्रश्न आहे. पीक विम्याचा प्रश्न आहे, गेल्या वर्षीच्या पीक विम्याचे पैसे अजून मिळालेले नाही, हे प्रश्न आहेत. याचा कधी आढावा कृषी मंत्र्यांनी घेतला का? या साऱ्या प्रश्नावर काय उत्तर शोधता येईल का, याचा कधी प्रयत्न केला का? आणि मग विचारतो नेमकं अशा प्रकारची मी विचारतो आपल्यासोबत राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपेजी आहेत. आनंद परांजपेजी, थेट सवाल आहे, काही गुपित आहे का त्यांचं? विरोधक सवाल विचारतायत. माझा प्रश्न असा आहे की काय मजबुरी आहे तुमची? इतक्या चुका केल्यानंतर सुद्धा ज्या माणसाला सातत्यानं पाठबळ दिलं जातं, असं काय सोनं लागलेलं आहे? विरोधक म्हणतायत, वेगवेगळे आरोप करतायत, तरी सुद्धा त्यांना हात लावला जात नाही. कारण काय? कुठल्याही प्रकारचं गुपित किंवा कुठल्याही प्रकारचे जे माननीय राजू शेट्टी साहेबांनी म्हटलं तसं काहीही नाही. आज आपली बाजू मांडताना विस्तृतपणे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे साहेबांनी स्वतःच या संपूर्ण प्रकाराची चौकशी झाली पाहिजे आणि या चौकशीमध्ये मी दोषी आढळलो तर हिवाळी अधिवेशनामध्ये नागपूरला मी स्वतःहून राजीनामा देईल अशा प्रकारची भूमिका मांडली. मी जरूर ह्या बाबत म्हणजे एकमत असेल की काही वक्तव्य पूर्वी भूतकाळामध्ये त्यांच्याकडनं असंवेदनशील झाली, त्याबाबतची योग्य समज माननीय आमचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांनी दिली. पण आज ह्या विषयावरनं विस्तृतपणे त्यांनी त्यांची भूमिका मांडली आणि मी दोषी असेल तर राजीनामा द्यायला देखील तयार आहे, अशा प्रकारची भूमिका आज त्यांनी स्पष्टपणे मांडलेली आहे. सर, प्रामाणिकपणे सांगा, ठीक आहे, हे विरोधक आहेत तुमचे, हे सगळे काय, बाकी मीडिया पण तुम्ही म्हणताय की मीडियाने पण त्यांनी आज खूप आगपाखड केली मीडियावर पण, ठीक आहे, सगळं जग विरोधी आहे, तुम्ही त्यांचे प्रवक्ते आहेत. प्रामाणिकपणे छातीवर हात ठेवून सांगा, आज त्यांनी जी भूमिका मांडली ती तुम्हाला पटली का? ते खरंच इनोसेंट वाटले का तुम्हाला? म्हणजे त्यांचं म्हणणं पटलं का? असं आहे की त्यांनी शेवटी आरोप झाल्यावर त्यांनी त्यांची भूमिका मांडली. चौकशीला सामोरं जायचं देखील धाडस त्यांनी दाखवलं किंवा त्यांनी चौकशी या संपूर्ण प्रकरणाची व्हावी हे देखील त्यांनी कबूल केलं. त्यामुळे चौकशी ही मुख्यमंत्र्यांनी जरूर केली पाहिजे.
जर त्याच्यामध्ये ते दोषी आढळले तर माननीय मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे आमचे नेते उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब योग्य तो निर्णय घेतील. पण एक फेअर चान्स म्हणून चौकशीला सामोरं जाण्याची संधी तरी त्यांना दिली पाहिजे. ठीक आहे, मंत्री पदावर असताना चौकशी होईल राजापूरकरची? एक फेअर चौकशी होईल? नाही, असं आहे विलासजी, सांगायची गोष्ट म्हणजे की आता हे मी तुमच्यासमोर हे आणलेलं आहे. आता मी हे काय करतोय हे बघा, विचार ना काय करतोय मी आता हे पत्ते खेळताय. आता तुमच्या ह्या डिबेटमध्ये एवढ्या मोठ्या चॅनेलवरती आल्यावरती एवढ्या मोठ्या महत्त्वपूर्ण विषयावरती चर्चा करत असताना आणि एवढ्या मोठ्या एका स्टुडिओमध्ये बसून एवढ्या सगळ्या महत्त्वपूर्ण लोकांसमोर मी जर हे करणार तर हा या स्टुडिओचा, या शोचा आणि या सगळ्या प्रवक्त्यांचा अपमान आहे. या महाराष्ट्रातल्या तमाम लोकांचा जे हे विलास बडे मुद्दे बघतात अपमान आहे. मला एक कळलं पाहिजे की ज्या वेळेला हातामध्ये मोबाईल घेऊन तुम्ही त्या ठिकाणी सर्फिंगचं नाव घेऊन तुम्ही त्या ठिकाणी सहजपणे रम्मी खेळताय, ते जितेंद्र साहेब म्हणतात ना, ते रम्मी नाही खेळत आहेत, ते बुद्धिबळ खेळत आहेत. तो हत्ती आहे, तो घोडा आहे, तो वजीर आहे, तो उंट आहे. काय चाललंय सभागृहामध्ये? महाराष्ट्रातल्या लाखो लोकांनी तुम्हाला या सभागृहामध्ये त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी पाठवलेला आहे. पण ज्या वेळेला माणिकराव कोकाटे त्या सभागृहामध्ये बसून मोबाईलवरती रम्मी खेळत आहेत, हा अपमान महाराष्ट्रातल्या काही 1 करोड शेतकऱ्यांचा आहे. सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही समजून घ्या, कारण की शेतकऱ्यांनी ज्यांनी पिकवलं, ज्यांनी उगवलं, त्यांनी या महाराष्ट्राला टिकवलं, त्या महाराष्ट्राच्या सभागृहामध्ये, विधिमंडळ सभागृहात जाऊन तुम्ही त्यांचा अपमान करताय. पण ते म्हणतात आम्ही रमी मी नव्हतो खेळत, ते मी स्किप करत होतो म्हणतात. अहो तुमचा मोबाईल आहे, तुम्ही तुमच्या मोबाईलवरती स्किप कसं करणार? एका हाताने करणार ना, हे असं करणार ना तुम्ही करून. तुमचे दोन्ही हात दिसतात ना, तुम्ही दिसतं ना, तुम्ही हे ह्याला मेंढीला मेंढी, एकाला एका, बादशाला बादशाह, गुलामला गुलाम. काय चाललंय हे करून? मूर्ख समजता तुम्ही? महाराष्ट्र जनतेला मूर्ख समजता? शेतकऱ्यांना मूर्ख समजता? अहो आज ज्या ठिकाणी शेतकरी हवालदिल झालेला आहे, मी स्वतः महाराष्ट्रात जाऊन आलो. आज महाराष्ट्रामधल्या शेतकऱ्याला दुबार पेरणीचं खूप मोठं संकट आहे. आज बुलढाणा जिल्ह्यामध्ये ते सहकारी बँकेच्या एका अधिकाऱ्याशी मी बोलवताना भेटलोय. मी त्यांचं नाव सांगणार नाही. बँकेत कितीतरी कोटी NPA मध्ये गेलेली आहे. त्यांना शेतकऱ्यांना नवीन लोन देण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाही आहेत. ती योग्य ती वेळ याची वाट पाहत आहेत. म्हणजे आजच्या तारखेला एकीकडे शेतकरी हा एका बाजूला राहिला आणि हे सगळे मंत्री स्वतःला त्या ठिकाणी आज म्हणजे माणिकराव कोकाटेंच्या बद्दल मला लाज वाटते की त्यांनी जर ज्या पद्धतीचं विधान केलं होतं मागच्या वेळेला की हे शेतकरी लोन घेऊन आपल्या मुलांची लग्न करतात. लाज वाटली पाहिजे आम्हाला. अहो माझा 7/12 जो असेल तो 7/12 माझा मी गहाण ठेवणार, तर मी माझ्या घरी 4 पैसे आणणार. हा फॅक्ट आहे. ते म्हणतात की ह्या शेतकऱ्याला, हा भिकाडा शेतकरी आहे, 1 रुपया तो भिकारी घेत नाही करून या शेतकऱ्याला 1 रुपयामध्ये पीक विमा मिळतो. म्हणजे तू मेहरबानी करता आमच्यावरती. मग आज ज्या ठिकाणी आज महाराष्ट्र शेतकरी हवालदिल झाला आहे, त्या शेतकऱ्याकडे बघणं सोडून आज हा पक्ष ज्यांनी शेतकऱ्यांच्या जीवावरती सत्तेमध्ये आला, लाज वाटली पाहिजे आम्हाला. ठीक आहे, किशोर तिवारीने मला विचारायचं आहे, मी काय विनयभंग केला का राजीनामा द्यायला? मी काय चोरी केली का राजीनामा द्यायला? पत्ते खेळले म्हणजे काय झालं एवढं? हा सवाल आहे राज्याच्या कृषी मंत्र्यांचा. किशोर तिवारीजी सांगा, का द्यावा राजीनामा? का मागताय तुम्ही राजीनामा? नाही, आता राजीनामा मागणं चुकीचं आहे. याला हकालपट्टी करायला पाहिजे. मी हे बघा, एकदा तर कृषी मंत्रीच आले होते असं उरपाट विधान करून, आणि तुम्ही बोलावलं होतं. तुम्ही त्यांना सन्मानाने त्या दिवशी बोलले होते. मी त्यांना प्रश्नही विचारले. इथे राजू आहे तर पीक कर्ज वाटप किती झालं यावर्षी? पीक कर्ज वाटप किती झालं त्यांना माहित नाही. यावर्षी दुबार पेरणी खाली किती क्षेत्र आलं माहित नाही. यावर्षी चोर बीटी किती लावण्यात आली हे माहित नाही. केंद्राच्या कोणत्या योजना कशा इम्प्लिमेंट होत आहे हेही माहित नाही. आणि सर्वात महत्वाचं, विलास बडे या माणसाने मला त्या दिवशी म्हटलं होतं की मी चर्चा करून घेतो प्रोक्युरमेंटवर. आजपर्यंत चर्चा केली नाही. मात्र विदर्भात हजारावर शेतकऱ्याच्या आत्महत्या 3 माहीत झाल्यानंतरही हा कोकाटे कुठं आला नाही. हा कोकाटे गंभीर नाही, कृषी संकटावर गंभीर नाही. मात्र हे कोकाटेच्या पापाची लक्तरे तुम्ही टांगत नसून या देवेंद्र फडणवीस सरकारची लक्तरे टांगत आहात. कारण मुख्यमंत्री विदर्भाचे आहे. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र व खानदेश इथे कृषी संकट प्रचंड प्रमाणात वाढलं असताना असे नालायक कृषी मंत्री जेव्हा दाखवले जातात तेव्हा माझ्यासारख्या माणसांनी काय बोलावं? मी काय राजकारण करणार? या कोकाटेला मी प्रश्न विचारले, याला काहीही माहित नव्हतं.
कोकाटे आढावा घेत नाही, खरीप हंगामाची बैठक घेत नाही, त्याला काही घेणं देणं नाहीये. आणि त्याला मला वाटते कृषी मंत्री केंद्रातही तसाच आहे, त्यालाही राहायचं नाहीये आणि या राज्याच्या मंत्र्यालाही राहायचं नाहीये. याच्या पूर्वी असंच झालं होतं. एक दादा फुसे म्हणून मंत्री होते, अजूनही ते मंत्री आहेत, त्यांनाही काही घेणं देणं नव्हतं. तर कृषी क्षेत्राची जी वाताहत झाली आहे, ही देवेंद्र फडणवीस यांना एक वॉर्निंग आहे की तुमच्या काळात असं होत आहे. आणि 50% पीक कर्जाचं वाटप झालं हो. आणि सरकारची SLBC ची मीटिंग नाही, या कोकाटेला तर विषयही माहित नाही की महाराष्ट्रात गंभीर विषय काय आहेत. आपण वेळ 40 कुठं आहे? लाख काय हेक्टरमध्ये- तुम्ही मूलभूत प्रश्नांबद्दल बोलताय किशोर तिवारीजी? कुठल्या मूलभूत प्रश्नांबद्दल बोलताय? वेळ आहे का इथे? आहे का वेळ कुणाकडे ह्या सगळ्या गोष्टींसाठी? नाही रमरमा रमी. आता रमरमाच्या तर त्या काय म्हणतात पेन ड्राईव्ह इकडे तिकडे चालले आहे. मुख्यमंत्री म्हणतात ना हनी आहे ना ट्रॅप आहे. परंतु एक नक्की झालं, रमी तर आहे, रमी आहे, रमी खेळणारे आहेत. आणि एवढं नालायक मंत्री परिषद मी कधीच नाही पाहिलं. आणि असा नाचलेला कृषी मंत्री तर माझ्या जीवनात नाही पाहिला. त्याला कवडीच समजत नाही हो या महाराष्ट्रात. विनोद वाघ यांना विचारतो. किशोर तिवारीजी, किशोर भाऊ, मला तुमची तळमळ कळते, मला माहिती आहे तुम्ही शेतकऱ्यांच्यासाठी तळमळीनं बोलताय, राग तुमचा संताप आहे. पण जर हे मला कळतंय, सगळ्यांना कळतंय, तर मग इथं भाजपला का कळत नाही, मुख्यमंत्र्यांना का कळत नाहीये? आज वाढदिवस आहे मुख्यमंत्र्यांचा. वाढदिवसाच्या दिवशी सुद्धा मुख्यमंत्री गडचिरोलीत आहेत. पडलेली आहे ना काहीतरी. मग विनोद वाघजी, मला सांगा, कृषी मंत्र्यांना या राज्यातल्या शेतकऱ्यांची अवस्था का दिसू नये? रमित रममान व्हावंसं वाटणाऱ्या या व्यक्तीला का विचारला जात नाही? का पाठीशी घातलं जाते? जी कुणी पाठीशी घालत नाही. तुम्ही बघितलं असेल, आता तुम्ही सांगितलं की राज्याचे मुख्यमंत्री वाढदिवस असून सुद्धा आज गडचिरोली सारख्या जिल्ह्यात त्या ठिकाणी जातात आणि विकासात्मक अनेक प्रकल्पाचं उद्घाटन त्या ठिकाणी करतात. आज स्वतःचा वाढदिवस असताना तो वाढदिवस अगदी साधेपणानं प्रेम आहे, लॉर्डचं प्रेम आहे, लॉर्डचं. किशोर तिवारी ऐका. अरे 1000 कोटीचा कंत्राट आहे. किशोर तिवारी ऐका. सन्माननीय मुख्यमंत्री या काढणार की त्यांनी ठेवणार त्यांचा वाढदिवस नाही, कोकाटेला अतिशय ठेवणार की समाजोपयोगी काढणार हे कार्यक्रमाने सांगा. साजरा करताय. अरे अशा तुम्ही परिस्थितीत तुम्ही जे म्हणता की त्यांना कोकाटेला ठेवणार की काढणार पहिले सांगा. बोलू द्या ना, किशोर तिवारी बोलू द्या ना. ऐका ना, तुमचं ऐकलं. विनोद अरे ऐका ना. राग नका मानू. ठीक आहे, त्यांचं म्हणणं एकदा मला ऐकू द्या. राग नका मानू. किशोर भाऊ. परंतु राजीनामा घेणार की नाही ठीक घेणार? आहे. राजीनामा बोलू तर द्या. घेणार की नाही घेणार? अरे तुम्ही मला बोलू द्या ना, राजीनाम्यावर किशोर बोला. तिवारी. हा, राजीनामा विनोदजी बोला. किशोर भाऊ, आता आपण तुम्ही उत्तर बोला. घेतो. मी अजिबात त्यांना त्या प्रश्नापासून दूर जाऊ देणार नाही. अरे ऐका ना, विश्वास ठेवा, मी त्यांना प्रश्नापासून दूर जाऊ देणार नाही. किशोर भाऊ थांबा, विलासजी आहे ना, बोला. सोडत नाही कुठल्याच प्रवक्त्याला. ते व्यवस्थित घेतात त्यांचे प्रश्नाचं उत्तर. या ठिकाणी कुणी पाठीशी घालत नाही. तुम्ही बघितलं असेल की सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी या विषयावर आपलं स्पष्ट मत त्या ठिकाणी व्यक्त केलं की सभागृहाचा अपमान होता कामा नये, असे सभागृहातल्या प्रत्येक सदस्यांनी त्या ठिकाणी वागलं पाहिजे, मंत्री असो का आमदार असो. आणि सत्ताधारीच आमदार नाही किंवा मंत्री नाही, विरोधी पक्षातले सुद्धा आमदार असेल, त्या प्रत्येकांनी सभागृहाची गनिमा त्या ठिकाणी राखली पाहिजे, अशा शब्दात त्यांनी आपलं स्पष्टपणे त्या ठिकाणी आपलं मत व्यक्त केलेलं आहे. अपमान झाला नाही त्यामुळे- का विनोदजी? मग हा सभागृहाचा अपमान नाही होता का? कारवाई झाली पाहिजे. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा अपमान नाही होता का? ज्यांनी निवडून दिला लाखो लोकांना, त्यांचा अपमान नाही होता का? नाही राजापूरकरजी, तेच सांगतो मी हा, की त्यांनी कुणालाही पाठीशी घातलं नाही. मग त्यांचा राजीनामा घ्या ना. अहो, महाराष्ट्रातल्या कोट्यवधी शेतकऱ्यांची थट्टा केलेली आहे, अपमान केलेला आहे, महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान केला, सभागृहाचा अपमान केलेला आहे. तुम्ही आता बोलता ऐका. विनोदजी, तुम्ही- माफी सोडा, राजीनामा सोडा, विलासजी, माफी सोडा, विलासजी, ऐका. राजीनामा सोडा. कृषी मंत्र्यांनी आज सांगितलं, ज्याने माझ्याबद्दल केलं ना सगळ्यांना कोर्टात खेचेन. ऐकलं? मानहानी दावा ठोकणार आहेत वरती. अहो, आता आनंद परांजपे यांनी सांगितलं की त्यांच्या काही गोष्टी चुकल्या असतील, त्यांना अजितदादांनी समज दिली आणि जो काही राजीनाम्याबाबतीत जो काही निर्णय घ्यायचा,
ऐका हो समर्थन किशोरजी. देत राहाल. नाही नाही, जर अजितदादा असं म्हणत असतील तर आम्ही अजितदादांचा देखील आजच्या वाढदिवसाविषयी निषेध करतो. हे बघा लक्षात ठेवा, अजितदादा एक सुसंस्कृत, एक सुविचारी आणि एक पुरोगामी विचाराचं त्या ठिकाणी नेतृत्व आहे. ते कधीच असं बोलणार नाही. पण ज्या वेळेला आज त्यांचं नाव त्या ठिकाणी खाली घाललेलं माणिकराव कोकाटेंनी, तुम्हाला आज सांगतो की महाराष्ट्रातली जनता या माणिकराव कोकाटेंना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला कधीच माफ करणार नाही. शरद ठीक आहे. पवारांचे विचार नाही. आनंद परांजपेजी, कोकाटे हे तुमची खरंच अवघड जागचं दुखणं ठरतायत का इतके? कारण आज तुमच्या पक्षाचा सगळा बेस ग्रामीण भागातला आहे, शेतकरी तुमचा मतदार आहे. अजितदादांच्या तोंडून एक वक्तव्य गेलं होतं, त्याचं प्रायश्चित्त केलं नाही आणि त्या माणसाने त्याच्यानंतर कधी ती चूक पुन्हा केलेली नाहीये. हे का मोठ्या नेत्याचं महत्वाचं गोष्ट असते ती. नाही पण एक धडा घ्यायचा असतो त्याच्यात. विलाजी सातत्याने ह्याच्याबरोबर माणिकराव कोकाटेंनी वारंवार ज्या वेळेला अशा प्रकारे अपमानग्रस्त आणि वादग्रस्त वक्तव्य केली, तुम्ही त्याला का पाठीशी घालताय? शेतकरी भिकारी आहे, एक रुपया भिकारी घेत नाही, मला उत्तर घेऊ द्या. त्यांच्याकडून लग्न करतो. का तुम्ही परांजपे साहेब त्यांना आनंदजी, पाठीशी घालताय? आनंदजी. असं काय तुमचं दुखणं आहे? कृषी मंत्री माणिकराव कोकाटे साहेबांकडनं चुकीची वक्तव्य झाली. त्यावेळेला स्वतः माध्यमांसमोर देखील अजितदादा पवार साहेबांनी नाराजी व्यक्त केली. अरे आनंद, माफी तर माग महत्वाच्या तू. पदावर बसलेल्या अरे बाबा, असलेल्या माफी माग. व्यक्तीने महाराष्ट्राच्या शेतकऱ्याची माफी मागा पहिले. आनंदजी तेवढं तर करा. हो तेवढं तुम्ही तर आनंद करा. परांजपे साहेब, तुम्ही मुख्य प्रवक्ता आहात, किमान स्वतःचे तरी मनाला वाटेल अशा प्रकारे येऊन कॅमेऱ्यावरती बोललं पाहिजे ना की मी सर्वप्रथम माझ्या पक्षाकडे झाली, मी दिलगिरी व्यक्त करतो. शब्द पण ते तोंडात येतात आनंद परांजपे साहेब. मला कमाल वाटते. बोलून बरं, ठीक आहे, कधी बोलणार त्यांचं तुम्ही? त्यांचं म्हणणं ऐकू द्या. त्यावेळेला स्वतः माननीय अजितदादा पवार साहेबांनी अरे अजित दादा नाही, तुमचं बोला. आजचं बोला. तुम्ही चॅनलवरती आहात परांजपे साहेब. तुमच्या पक्षाच्या एका बड्या नेत्याने, एका मंत्रीने अशा प्रकारची वागणूक केलेली आहे, रमी खेळतात सभागृहामध्ये, आणि तुम्ही एक साधी दिलगिरी व्यक्त करत नाही. बोलू विलासजी. मी हा, आता please, please, दोघं बोला, जर बोला. शांत मी बसणार दोघांनाही असतील थांबवतो. तर- त्यांचं म्हणणं माफी आपण मागा, ऐकूया माफी पूर्ण. मागा, माफी मागा जी, माफी मागा. काय हे बोलायचं दोघंही आहे? बोलत असताना किशोर मी भाऊ, अजिबात किशोर मध्ये भाऊ, बोललो नाही. तुमचा मुद्दा मी त्यांना कळला. शांतपणे तुमचा त्यांचं मुद्दा त्यांना ऐकत कळला. होतो. आपण त्यांचं ऐकूया आता. ते काय आमच्या म्हणतात त्यावेळेला- ऐकूया. विचार नाही केले. प्लीज खटले प्लीज भरा प्लीज मग, खटले. किशोर भाऊ मला त्यांचं ऐकू द्या प्लीज. त्यावेळेला स्वतः माध्यमांसमोर माननीय अजितदादा पवार साहेबांनी नाराजी व्यक्त केली. माणिकराव कोकाटे साहेबांनी अशा प्रकारची असंवेदन वक्तव्य शेतकऱ्यांबद्दल करू नये हे जाहीर माध्यमांसमोर अजितदादा पवार साहेब बोललेले आहेत. माननीय मुख्यमंत्री साहेबांनी देखील नाराजी व्यक्त केली की सभागृहामध्ये असं वर्तन चांगलं नाही, आणि म्हणून आज स्वतः कृषी मंत्र्यांनी संपूर्ण गोष्टीची चौकशी झाली पाहिजे आणि त्याच्यामध्ये मी दोषी असेल तर माझ्यावर कारवाई करा, मी राजीनामा द्यायला तयार आहे, अशा प्रकारची स्पष्ट भूमिका घेतली आहे. त्याची चौकशी निश्चितपणे होईल. भविष्यामध्ये जबाबदारीच्या पदावर बसल्यानंतर आपल्याकडनं कुठल्याही प्रकारे शेतकऱ्यांचा अपमान होईल, शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या जातील, ही काळजी घेणं ही त्यांची देखील नैतिक जबाबदारी. राजू शेट्टीजी, मला सांगा, महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रेक्षकांसाठी, सगळ्यांसाठी मला जाणून घ्यायचंय, सभागृहात आजपर्यंत खूप दिग्गज मान्यवर होऊन गेले. त्यांनी त्या सभागृहाची जी प्रतिष्ठा आहे ती उंचावलेली आहे. एक खासदार आमदार म्हणून अधिकार आहेत, पण जबाबदारी सुद्धा त्याच्या सोबत येत असते. खरंच अशा प्रकारचं कृत्य केल्याच्या नंतर काय कारवाई करायला हवी असं तुम्हाला वाटतं? 100% जबाबदारी आहे. कारण लोकप्रतिनिधींना जो विशेषाधिकार दिलेला असतो, तो विशेषाधिकार त्यांना स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा स्वतःच्या मनोरंजनासाठी वापरायचा नाही आहे. तर त्या विशेषाधिकाराचा वापर करून ज्या सर्वसामान्य जनतेनं आपल्याला निवडून दिलेलं आहे, या सभागृहामध्ये पाठवलेलं आहे, मग ते संसद असो किंवा विधिमंडळ असो, तर त्या विधिमंडळामध्ये बसून सर्वसामान्य माणसाला जगणं सुसह्य होईल अशा प्रकारची पॉलिसी सरकारला तयार करण्यासाठी मदत करणं किंवा त्या पॉलिसी तयार करण्यामध्ये सहभाग घेणं, यासाठी म्हणून जनतेला आपल्याला पाठवलेलं असतं. आपला मनोरंजन, तुम्हाला मनोरंजन करायचं आहे, तुम्हाला कशात तरी मन रमवायचं आहे, तर घरात बसा ना. तुमचा तो व्यक्तिगत बाब आहे, तुम्ही काय खेळायचं, कशासाठी खेळायचं, पैसे लावून खेळायचं, काय कसं खेळायचं, ज्याची त्याची व्यक्तिगत बाब आहे. परंतु ज्या सभागृहामध्ये आणि ज्या तुम्ही बसलाय त्या सभागृहाचा मिनिट सेकंद जे कामकाज चालतं त्याच्यासाठी हजारो हात काम करत असतात.
हजारो लोकांची बुद्धी त्या ठिकाणी काम करत असते आणि त्याचा सारा खर्च महाराष्ट्राच्या जनतेच्या कराच्या पैशातून होत असतो, याची जाणीव कुठे ठेवली पाहिजे. मी त्या सभागृहामध्ये काम केलेलं आहे, पण आज बाहेर असं परिस्थिती आहे की मी कधी कधी आमदार होतो हे सांगायला मला लाज वाटायला लागलेली आहे. असं वर्तन या लोकांनी विधिमंडळाच्या परिसरामध्ये करून ठेवलं आहे. खरोखर शरम वाटली पाहिजे या लोकांना. मी 15 वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून काम केलेलं आहे, 5 वर्षे विधानसभेत आणि 10 वर्षे लोकसभेमध्ये. पण मला सांगायला अभिमान वाटतो की कधीही कुणी नाव ठेवल, मी आक्रमक होतो, मी चळवळीतला माणूस आहे, परंतु कुठल्याही सभापतीनं किंवा अध्यक्षानं माझ्या वर्तनावर कधी बोट ठेवण्याचं धाडस केलं नाही. हे काम केलेलं आहे. त्यासाठी आक्रमकता असली तरी ती आक्रमकता एका चौकटीमध्ये ठेवायची असते आणि ते केलेलं आहे म्हणून ते सांगायचा मला नैतिक अधिकार आहे. अगदी बरोबर. आनंद परांजपेजी, तुम्ही सुद्धा खासदार होतात, तुम्ही सुद्धा या ठाण्याचे असतील, मुंबईचे असतील, रेल्वेचे असतील, अनेक प्रश्न तुम्ही लावून धरले, त्याच्याबद्दलचा आवाज उठवला. एक काय म्हणतात त्याला, सुसंस्कृत अशा प्रकारचे राजकारणी म्हणून तुम्ही राहिलेले आहात. पण आज जेव्हा हे सगळं तुम्ही बघता, एक पक्ष म्हणून सुद्धा तुम्हाला आज इथे बाजू मांडणं मला माहिती आहे तुमच्यासाठी अडचणीचं आहे. असं काही कारनामे करून ठेवले त्या लोकांनी, सतत तुम्हाला यावं लागतं, हे सगळं सांगावं लागतं. सातत्यानं तंबी देऊन सुद्धा जर हे सुधारत नसतील तर मग कारवाई करण्याचा मार्ग का अवलंबला जात नाही? ज्या वेळेला तशी वेळ येईल त्यावेळेला पक्ष कारवाई देखील करेल. लोकप्रतिनिधी म्हणून आपण सभागृहामध्ये गेल्यानंतर आपली नैतिक जबाबदारी आहे की आपलं आचरण, आपली भूमिका ही लोकांसाठी असली पाहिजे. ज्या वेळेला आपण त्या सभागृहामध्ये जातो त्या सभागृहाचं पावित्र्य राखण्याचं काम देखील लोकप्रतिनिधी म्हणून आपलं असतं. मी जरूर इथे राजू शेट्टी साहेबांचं कौतुक करेन. मी देखील त्यांच्याबरोबर लोकसभेमध्ये होतो. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरनं कायम ते अग्रेसर असायचे, पण त्यांची जी काही भूमिका असायची ती स्पष्टपणे, शुद्धपणे ते मांडायचे. त्यांचं याबद्दल मी देखील अभिनंदन करतो. आज दुर्दैवाने जो काही विधानसभेमध्ये मारामारी झाली, मला बोलून द्या. कोकाटेबद्दल बोला ना आनंद. आनंद कोकाटेबद्दल बोला. मी सुरुवातीलाच किशोर साहेब, मी सुरुवातीलाच बोललो की त्यांची चौकशी, जर हा प्रकार विधान परिषदेमध्ये घडला असेल तर विधान परिषदेत. आनंदजी, मी विनंती करतो, इथं तो व्हिडिओ दाखवा, जो बाजूला चाललाय ना तो व्हिडिओ दाखवा. मला प्रेक्षकांना काही गोष्टी सांगायच्या, मी सगळ्यांना दाखवतो. स्किप करणं काय असतं एकदा बघूया, प्रेक्षकांना दाखवतो मी ते. प्रेक्षक बघा ते काय म्हणाले. आज त्यांनी स्किप केला म्हणे, त्यांनी स्किप केला व्हिडिओ, स्किप केला. ऍक्च्युअल खरं काय घडलं हा व्हिडिओ. आता हे स्किपचं बटन तुम्हाला कुठं दिसतं का ह्या सगळ्यामध्ये? बघा, बरोबर पत्ते लागतायत, पत्त्याला पत्ता लागतोय. हे स्किप आहे, हे वेड्यात काढतायत महाराष्ट्राला. हे कसे काय? हे स्किप आहे, ही धडपड आहे स्किप करण्यासाठीची का निवांतपणे गेम खेळणं सुरू आहे? जर ते स्किप करतायत, त्यांना ढेकळ कळत नाही त्या ह्याच्यातलं. आता ते ऑनलाईन किंवा ऑफलाईन असा शब्दाचा छल करू शकतात. मी ऑनलाईन खेळत नव्हतो, त्याच्यासाठी मोबाईल नंबर द्यावा लागतो. पण या व्हिडिओत ऑफलाईन तरी तुम्ही खेळताय हे दिसतंय की नाही? मग ऑफलाईन जरी मी हा व्हिडिओ खरा की नाही याची चौकशी व्हायला हवी. ते ऑनलाईन खेळत होते की ऑफलाईन खेळत होते याची चौकशी नाहीये. आता या सगळ्यावरती कसा विश्वास ठेवायचा आनंद परांजपेजी? हे आहे त्यांचं स्पष्टीकरण. काही असू द्या, पण महाराष्ट्राला पटलं पाहिजे ना. तुम्हाला, मला पटलं पाहिजे, सत्सद विवेक बुद्धीला पटलं पाहिजे. मी अत्यंत विनम्रतापूर्वक म्हणतोय की ज्या सभागृहामध्ये हे घडलं असेल, समजा विधान परिषदेमध्ये घडलं असेल, तर सभापतींनी या व्हिडिओच्या सत्यतेबाबतची चौकशी लावावी. विधान सभेमध्ये घडलं असेल तर अध्यक्षांनी लावावी. या व्हिडिओची सत्यता तर आपण चेक केली पाहिजे की नाही? अगदी बरोबर. एवढा तर नॅचरल जस्टिसनी त्यांना अधिकार आहे. ती चौकशी सरकार म्हणून जरूर मुख्यमंत्री साहेब करतील. विधान परिषदेमध्ये हा प्रकार घडला असेल तर सभापती महोदयांनी करावी. विधानसभेमध्ये घडला, परिषदेमध्ये असेल तर सभापतींनी, सभेमध्ये घडला असेल तर अध्यक्षांनी करावी. या व्हिडिओची केवळ रोहित पवारांनी हा व्हिडिओ ट्विट केला म्हणून तो व्हिडिओ खरा आहे, सत्य आहे हे न मानता नॅचरल जस्टिसनी त्या व्हिडिओची सत्यता तर ठीक आहे राजापूरकरजी आली पाहिजे. ते करावी चौकशी. आम्ही चौकशीला नाही म्हणतच नाही आहोत. ठीक आहे परांजपे साहेब, तुमचं म्हणणं त्यांनी सुद्धा अमान्य केलेलं नाही हा व्हिडिओ खोटा आहे म्हणून. आनंद परांजपेजी त्यांनी त्यांचं फक्त ऑफलाईन किंवा ऑनलाईन एवढाच मुद्दा आहे त्यांचा. आता ते म्हणतात आजच्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी माननीय मुख्यमंत्र्यांनी करावी. जो काय त्या चौकशीमध्ये बाहेर पडेल, जर मी दोषी आढळलो
तर मी राजीनामा द्यायला तयार आहे, अशा प्रकारची त्यांनी भूमिका घेतली. त्यामुळे त्या व्हिडिओच्या सत्यतेची चौकशी व्हावी. जर दोषी असतील तर माननीय मुख्यमंत्री मला एक व रा- बोलू ठीक आहे, ठीक आहे. किशोर भाऊ राष्ट्रीय प्लीज तुम्ही अध्यक्ष, आणि नंतर राजा उपमुख्यमंत्री बोरकरजी तुम्ही. मी जे सगळ्यांकडे ती माझा कारवाई वेळ करतील. संपत आलाय. विलासजी, हा एक मिनिट, मी राजापूरकर थोडं मांडून घेतो. काय आहे की रमी बद्दल थोडं थांबा आनंद. त्यांनी किती बोलले ते काय बोलतात, त्यांना कृषी खात्याचं काही माहित नाही. 70% जागा खाली आहे. शेतकरी दररोज 8 ते 10 आत्महत्या करत आहे. अरे या माणसाला आज त्याची भाषा बघा, किती मस्ती हो, किती मस्ती. तुम्ही सार्वजनिक जीवनात आहात, ही मस्ती अशी कशी दिसते? म्हणजे ज्यांनी व्हिडिओ ट्विट केला त्यांच्यावरच कारवाई करी, आणि मी ऑफलाईन नव्हतो. मला एक सांगा तुम्ही की महाराष्ट्राच्या शेतकऱ्याचे कोणते प्रश्न कोकाटे साहेबांनी लावून धरले याबद्दल तुम्ही तरी थोडे बोला. महाराष्ट्राच्या कृषीवर बोला. तुम्ही 2 प्रवक्ते आहात, दोन्ही प्रमुख पक्षाचे प्रवक्ते आहात. कमीत कमी मी स्वतः बोलतो, महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचा जो अपमान करत आहे हा माणूस, त्याबद्दल मी नेतृत्व करतात. योग्य वेळी निश्चितपणे योग्य भूमिका घेतील. नाही त्यांची योग्य वेळ वाटसाहेब, त्यांची योग्य वेळ आली नाहीये. सांगतो तुम्हाला मी, विनोद, ऐकून घ्या. विनोदजी, तुम्ही योग्य वेळ थांबा. आली नाहीये. किशोर तिवारी माफी मागतायत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची. विचार करा, किशोर लाजीवाणी तिवारी गोष्ट आहे. विलासजी, माफी मागतायत महाराष्ट्रातल्या मी शेतकऱ्यांची. सांगतो की या राज्याचं नेतृत्व सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांसारखा कणखर नेता करतोय, आणि निश्चितपणे चुकीला चूक म्हणणारा ते नेतृत्व आहे. त्यामुळे योग्य वेळी योग्य भूमिका ते निश्चितपणे एक तर असं आहे, एक मिनिट असं आहे, परांजपे साहेब, तुमच्या पक्षाचा एक मिनिट, परांजपे साहेब, तुमच्या पक्षाचा एक नेता, एक मंत्री सभागृहामध्ये रमी खेळतो. याच्यावरती त्याने उलट येऊन त्या ठिकाणी माध्यमांसमोर एक जाहीर केली, त्या ठिकाणी माफी मागितली पाहिजे, दिलगिरी व्यक्त केली पाहिजे शेतकऱ्यांची. वाघसाहेब एक मिनिट सांगतो तुम्हाला, मी तुमचं सांगतो तुम्हाला, त्यांनी दिलगिरी व्यक्त केली पाहिजे, हे तर सोडूनच द्या. याच्यावर जाऊन म्हणतो की ज्यांनी हा व्हिडिओ ट्विट केलेला आहे त्यांच्यावरती मी ते मानहानी ठोकणार करून. मला एक गोष्ट लक्षात द्यायची आहे परांजपे साहेब, आज पूर्ण महाराष्ट्राची लाज देशामध्ये गेली. ऑनरेबल मिनिस्टर प्लेइंग रम्मी हाऊस, लाज गेली, शेतकऱ्यांचा अपमान झाला. या सगळ्या गोष्टी होत असताना तुमच्या पक्षाकडनं एक बडा नेता येऊन हे सांगत नाही की मी माझ्या पक्षाच्या वतीने या संदर्भामध्ये दिलगिरी व्यक्त करतो. आज एक जुगारी मंत्री अशा प्रकारची ओळख माणिकराव कोकाटेंची झाली महाराष्ट्रामध्ये. जो महाराष्ट्र या देशामध्ये कृषीप्रधान देशामध्ये सगळ्यात अग्रेसर आहे, आणि त्या महाराष्ट्राची ही ओळख म्हणजे आज खऱ्या अर्थाने तुम्ही या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला, या महाराष्ट्रातल्या जनतेला धुळीस मिळवलं. लाज वाटते साहेब, लाज वाटते तुमची. परांजपे साहेब, आज विरोधक माफी मागतायत शेतकऱ्यांच्या भावना ज्या दुखल्या त्यांच्या कृतीमुळे, पण सत्ताधारी तुम्ही दोघं सुद्धा आज म्हणताय बघू काय कारवाई होईल, ती चौकशीतून येईल, गोल गोल फिरवताय महाराष्ट्र. विलासजी, मी सुरुवातीला बोललो की काही वक्तव्य कृषी मंत्री माणिकराव कोकाटे साहेबांकडनं चुकीची गेली, त्याचं समर्थन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करत नाही. त्याबाबतचं माध्यमांसमोर देखील नाराजी माननीय अजितदादा पवार साहेबांनी व्यक्त केली होती. दिलगिरी व्यक्त करा ना परांजपे, तुम्ही तुमचे कोकाटे साहेब एक शब्दाने दिलगिरी व्यक्त करत नाहीयेत. एवढा माज आपल्या सत्तेचा. परांजपे साहेब, हा ठेवणार कुठे आपण? कुठे घेऊन जाणार आहोत? कुठे नेऊन ठेवतोय महाराष्ट्राला आपण? शेतकऱ्यांचा महाराष्ट्र, कामगारांचा महाराष्ट्र, शिक्षकांचा महाराष्ट्र काय दाखवतोय महाराष्ट्राला आपण? ही रम्मी देशाला काय दाखवतोय? सभागृहामध्ये रम्मी पत्ते खेळतोय. लाज वाटली पाहिजे आपल्याला. ठीक आहे, राजू शेट्टीजी, काय अपेक्षा यापुढे तरी? किमान आता नाहीये समजा, पण तरी तुम्हाला काय वाटतं या सगळ्यातनं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या मनात जो आज असंतोष आहे त्याच्यावरती फुंकर कशी घालता येईल? कृषी मंत्र्यांनी काय करावं? प्रायश्चित्त तरी करावं का? किमान माफी सोडा. माझं स्पष्ट मत आहे, पहिल्यांदा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची कृषी मंत्र्यांनी माफी मागितली पाहिजे, परंतु माफी मागून माफ करण्यासारखा हा विषय नाही आहे. अजितदादा जर का त्यांच्यावर कारवाई करणार नसतील तर स्वतःचा अधिकार वापरून मुख्यमंत्र्यांनी या कृषी मंत्र्याला ताबडतोब मंत्रिमंडळातनं काढून टाकलं पाहिजे. राज्यपालांना पत्र लिहिलं पाहिजे की उद्यापासून हा कृषी मंत्री पदावर राहणार नाही, हे मुख्यमंत्र्यांनी दाखवून दिलं पाहिजे. वाढदिवस गडचिरोलीला जाऊन साजरा केला म्हणजे मुख्यमंत्री साजूक होत नाहीत, त्यांनी कणखरपणा दाखवला पाहिजे. आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्या, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना गळी धरणाऱ्या आणि त्यांच्यावर मगरुरी करणाऱ्या या कृषी मंत्र्याच्या या वर्तनाबद्दल विचाराला गेलेल्या
काही कार्यकर्त्यांना जबर मारहाण केली यांच्या राष्ट्रवादीच्या पक्षाच्या लोकांनी. त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी आता आपला कणखरपणा दाखवावा, नाहीतर हा महाराष्ट्र समजेल की हा मुख्यमंत्री सुद्धा कणाहीन आहे. ठीक आहे, आता या सगळ्यातनं पुढच्या काही दिवसामध्ये खरंच कृती घडते का, कारवाई होते का हे पाहणं महत्वाचं आहे. पण या चर्चेमध्ये आपण सगळेजण आलात, आपली भूमिका मांडली, त्याबद्दल सगळ्यांचे मी बडे मुद्देमध्ये आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. पण प्रेक्षकांचा कौल तुम्ही बघा, जी भावना तुम्ही व्यक्त केली ती भावना जनतेची आहे का? आपण जे बोललो कृषी मंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्यायला हवा का, प्रेक्षकांचं मत काय आहे मलाही उत्सुकता आहे. 93% लोक म्हणतात होय त्यांचा राजीनामा घ्यायला हवा, 7% लोक नाही असं म्हणतात. हा जनतेचा कौल आहे. मला वाटतं आनंद परांजपेजी नेत्यांपर्यंत तुम्ही हा कौल द्यायला हवा. आज कृषी मंत्र्यांच्या बद्दल जो रोष आहे तो रोष तुम्ही कानावरती घालायला हवा. आणि अब्रू नुकसानीची गोष्ट करतात कृषी मंत्रीजी, तुमच्या अब्रूपेक्षा महाराष्ट्राची अब्रू जास्त गेली आहे, त्याचा दावा खूप मोठा आहे, तो परवडणारा नाहीये, हेही तितकंच लक्षात ठेवा. आज बडे मुद्द्याच्या चर्चेत आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.